जय हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे। खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी, मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी, महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी समर्पित असतो। आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक झाला असेल, कुणी महादेवांच्या मंदिरात गेलं असेल, कुणी दर्शन घेतलं असेल, कुणी व्रत धरलं असेल। प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल, कारण बघा आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर दिवसभरात मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगितलेले आहेत, आज करावयाच्या बऱ्याचशा सेवा सांगितलेल्या आहेत, मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेवटचा उपाय सांगणार आहे। आज श्रावणातील या दुसऱ्या सोमवारी या काही वस्तू सांगणार आहे। त्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या जवळ तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही पीडा तुमच्या मागे लागलेल्या आहेत त्यातून तुमची मुक्तता होईल, नजरबाधा दूर होईल, स्वप्नदोष दूर होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, महादेवांची कृपा राहील। रात्री भीती वाटत असेल, दचकण्याची सवय असेल तर त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल। शिवाय आपल्या आयुष्यामध्ये खूप दारिद्र्य किंवा खूप गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल आणि चहूबाजूने तुमच्याकडे पैसा जो आहे ना तो वाढत राहील। आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी 1, 2, 3 जेवढ्या शक्य तेवढ्या, नाही तर फक्त एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवली तरीही चालेल। मग आता सगळ्यात पहिली वस्तू आज आपण आपल्या देवघरामध्ये किंवा महादेवांच्या पिंडीवरती जर काळे तीळ अर्पण केलेले असतील, ठीक आहे, बघा आज तिळांची मूठ होती त्यामुळे असंख्य लोकांनी तीळ अर्चन केलेले आहे, कुणी देवघरात तर कुणी मंदिरात जाऊन। पण जर तुम्ही देवघरामध्ये तिळांचं अर्चन केलेलं असेल तर त्यातले थोडेसे तीळ तुम्हाला उचलायचे आहेत, नाही तर आपल्या घरामध्ये तीळ असतील त्यातले तुम्हाला थोडेसे तीळ बरणीतून किंवा डब्यातून तुम्हाला काढायचे आहे। जे तीळ आपण घेतलेले आहेत महादेवांच्या पिंडीवरील किंवा डब्यातील ते सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातात घ्यायचे। आपल्या उजव्या हातात इथे थोडेसे अगदी त्या तिळांकडे बघायचं, आपली अडचण सांगायची, आपल्याला जो दोष आहे तो सांगायचा, तो दोष दूर होण्यासाठी, अडचण नष्ट होण्यासाठी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्या तिळांकडे बघून आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा। ओम त्र्यंबके यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधनान् मृत्युमोक्षमामृतात्। ओम त्र्यंबके यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधनान् मृत्युमोक्षमामृतात्। हा महामृत्युंजय मंत्र बरोबर 11 वेळा म्हटला, तुम्ही 21, 51, 108 वेळा पण म्हणू शकता, पण मी कमी 11 वेळा सांगते। जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे तीळ, काळे घेतलेले जे तीळ आहेत हे तुम्हाला एखाद्या कागदात किंवा एखाद्या कापडात बांधायचं आहे आणि रात्री झोपताना ते आपल्या उशीखाली ठेवायचे आहे। समजा तुमचे पती सतत घाबरतात, तुमची मुलं सतत दचकून उठतात, तुमच्या मुलांना काही दोष आहे, तुमच्या पतीला कालसर्प दोष आहे, तर तुम्हाला तेवढ्या पुड्या बनवायच्या आहेत। 2, 3, 4 जेवढ्या व्यक्तींसाठी हा उपाय करायचा तेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला ह्या पुड्या बनवायच्या आहेत आणि तुम्हाला या श्रावणातील सोमवारापासून कंटिन्यू अगदी तुम्ही 6 महिने किंवा वर्षभर हे काळे तीळ त्यांच्या उशीखाली किंवा त्यांच्या सोबत ठेवू शकता। याने त्यांचा दोष कमी होत जाईल, येणारी इडापिडा दूर होईल, रात्री दचकून उठण्याची सवय जी असेल ती कमी होईल, आयुष्यात ज्या काही बाधा त्यांच्या मागे लागणार असेल त्यापासून त्यांचं संरक्षण होईल। आता दुसऱ्या उपायासाठी बघा आपल्याला बेलपत्र असणं आवश्यक आहे। घरात कुठेही जिथे बेलाचं पान असेल ते बेलाचं पान घ्यायचं, देवघरात अर्पण केलं तर तिथून काढा, थोडंसं चंदन घ्या, चंदन नसेल घरात हळद असते, प्रत्येकाच्या घरात हळद असते, हळदीत 1 थेंबभर पाणी घाला, ते मिक्स करा, त्यानंतर एखादी अगरबत्तीची काडी घेतली तरीही चालेल आणि त्या बेलाच्या पानावरती आपली इच्छा लिहायची। 1 बेलाचं पान पण त्याला 3 पानं असतात, माहिती आपल्याला, 1 बेलाचं पान त्याला 3 पानं असतात, त्या 3ही पानांवरती आपली इच्छा लिहायची। नोकरी, उद्योग, व्यापार, पैसा, संपत्ती जे काही असेल ते तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये
त्या बेलाच्या पाण्यावरती लिहायचं आहे. आता हे बेलपत्र जे आहे, हे बेलपत्र तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या स्वतःवरून ओवाळायचं आहे. इच्छा लिहिल्यानंतर स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज 3 वेळा फक्त ओवाळायचं. उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं 3 वेळा ते ओवाळायचं, सिद्ध करायचं. आणि त्याच्यानंतर इच्छा लिहिलेलं बेलपत्र एखाद्या छान सफेद रंगाच्या कापडात फडक्यात बांधायचं. आणि हे बेलपत्र रात्री झोपताना आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं. आता समजा मी अशी झोपलेली आहे, तुम्हाला कदाचित सेल्फी कॅमेरामुळे उलट दिसेल, पण मी अशी झोपलेली आहे आणि माझा हा उजवा भाग आहे, हा माझा राईट भाग आहे. तर या उजव्या भागाला तुम्हाला हे बेलपत्र जे आहे ते ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ते बेलपत्र काढायचं नाही, हलवायचं नाही. एखादी इच्छा 10 महिन्यात पूर्ण होणार असेल, वर्षात पूर्ण होणार असेल, 15 वर्षात पूर्ण होणार असेल, किंवा एखादी इच्छा पूर्ण पण होणार नसेल, ती सुद्धा इच्छा या उपायाने तुमची पूर्ण होईल. जेव्हा तुम्हाला वाटेल की हे बेलपत्र खूप खराब झालंय, पूर्ण ओलं झालंय, तेव्हा तुम्ही ते विसर्जित करू शकता किंवा झाडाखाली टाकू शकता. पण शक्यतो खराब होणार नाही, ते थोडंसं सुकलं तरी सोबत ठेवा आणि ते सुकेपर्यंत तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते निर्माल्यात टाका किंवा विसर्जित करा. आता तिसरी वस्तू बघा, आज श्रावणातील या दुसऱ्या सोमवारच्या दिवशी आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहेत. 11 तांदूळ, आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात अख्खा तांदूळ, त्यातले 11 तांदूळ घ्यायचे आहेत. एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे. त्या कागदावरती ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा, ओम नमः शिवाय. आणि त्या कागदाच्या खाली आपली इच्छा लिहायची. म्हणजे त्या मंत्राच्या खाली आपली इच्छा लिहायची. पैसा, संपत्ती, 1 लाख, 4 लाख, नोकरी, उद्योग, व्यापार, जे काही असेल, जे हवं असेल, कर्जमुक्ती, ते सगळं काही तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे. सगळं काही म्हणजे व्यवसाय लिहिलाय, पैसा लिहिलाय, नोकरी लिहिलंय, धन लिहिलंय नाही. एकच इच्छा, जे हवं आहे ते एकच तुम्हाला त्या कागदावरती छान लिहायचं आहे. लिहिल्यानंतर जे आपण तांदळाचे दाणे घेतलेले आहेत, 11 तांदळाचे दाणे, यातील पहिला तांदळाचा दाणा त्या कागदावर ठेवायचा. कागदावर ठेवत असताना बघा, त्या कागदावर ठेवत असताना तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे. महादेवांचं स्मरण करत असताना तुम्ही महादेवांचा कुठलाही मंत्र जप करू शकता. ओम नमः शिवाय असेल किंवा श्रीहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणू शकता. शिवस्तुती म्हणू शकता, शिवनामावली म्हणू शकता. जी कुठली शिवांची सेवा येत असेल ती त्या तांदळावर करायची, इच्छा सांगायची, तो तांदूळ त्या कागदावर ठेवायचा. असे 11च्या 11 तांदळाचे दाणे तुम्हाला त्या कागदावरती ठेवायचे आहे. सगळे तांदळाचे दाणे ठेवल्यानंतर त्या कागदाची पुडी किंवा एक घडी करायची आहे आणि ही पुडी तुम्हाला आज रात्रभर महादेवांच्या समोर ठेवायची आहे. इच्छा लिहिलेली पुडी महादेवांच्या समोर ठेवायची आणि उद्यापासून कंटिन्यू तुमच्यासोबत, तुमच्या जवळ, उशीखाली, तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, पण रात्री झोपताना ती आपल्या उशीखालीच ठेवायची. याने भय, मुक्ती, म्हणजे सगळ्या गोष्टींपासून मुक्तता तर मिळेलच, इच्छा पूर्ण होईलच, धनसंपत्ती येईलच आणि तुमची कितीही मोठी कर्ज असेल म्हणजे तुमच्यावर, तर त्या कर्जातून सुद्धा तुमची मुक्ती होईल. हा खूप सिद्ध उपाय आहे. बघा, 3ही उपाय खूप प्रभावी आहेत. मनापासून केलात, विश्वासाने केलात, पूर्ण विश्वास ठेवलात, 100% सांगते, न होणारी गोष्ट सुद्धा तुमची घडेल. आवर्जून करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.